तब्बल 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरी भागांसह ग्रामीण भागातही दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गाने या पावसाचे आनंदाने स्वागत केले आहे। पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पुढील वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। मागील 15 दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक भागात मका, सोयाबीन, भात, भुईमूग तसेच इतर खरीप पिकांवर ताण जाणवत होता। काही ठिकाणी जमिनीत ओलावा कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होते। मात्र गेल्या 2 दिवसातील दमदार पावसामुळे शेतजमिनी पुन्हा ओलाव्याने तृप्त झाल्या असून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने नद्या, ओढे आणि नाल्यांमध्ये पाण्याची आवक वाढू लागली आहे। परिणामी नदींच्या पाणीपातीत वाढ होत असून धरणांच्या साठ्यातही हळूहळू भर पडण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आगामी काळातील पाणी पुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीनेही सकारात्मक चित्र निर्माण होत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। एकूणच 15 दिवसांच्या खंडानंतर झालेल्या या दमदार पावसाने शेती, जलसाठे आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला असून खरीप हंगामासाठी आशादायी वातावरण निर्माण झाले आहे।